आज प्रथमेश आणि विशाखाच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता. दोघांनी आजच लग्न केलं होतं आणि आत्ताच ते त्यांच्या नवीन घरात पहिल्यांदा आले होते. बाहेरून पाहिल्यावर विशाखाला घर खूप आवडलं आणि प्रथमेशने दार उघडल्यावर आतील सौंदर्य पाहून विशाखला खूप आनंद झाला. वाव प्रथमेश, इट्स सो ब्युटिफुल यार. मला माहिती होतं हे तुला नक्की आवडेल. चल आता आज जाऊया. ते दोघे आज जाणारच होते तेव्हा कोणीतरी मागून हाक मारली. जरा थांबा सर. दोघांनी मागे वळून पाहिलं तर एक मुलगा आणि एक मुलगी उभे होते. मुलाच्या हातात कॅमेरा होता आणि दोघांच्या चेहऱ्यावर एक हास्य. तुम्ही कोण? लग्नाच्या शुभेच्छा. तुम्ही बहुतेक या विभागात नवीन आहात. हो, आम्ही आजच शिफ्ट झालोय. म्हणून तुम्ही आम्हाला ओळखत नाही. या विभागात जेव्हा कोणाचं लग्न होतं आम्ही त्यांचे फोटो काढून आमच्या कलेक्शन मध्ये गोळा करतो. ओके थँक्स, बट त्याची गरज नाही. अगं सोड ना विशाखा, एवढा वेळ का घेतायस? असं म्हणून तो त्या दोघांना बोलला. तुम्ही फोटो घ्या. प्रथमेश आणि विशाखाने पोज दिली आणि त्या मुलाने त्यांचे काही फोटो काढले. थँक्यू सो मच. आम्हाला आमचे फोटो कधी मिळतील? ऐकून दोघे एकमेकांकडे पाहून हसू लागले. तुमची चांगली वेळ सुरू होण्याआधी हे तुमच्यापर्यंत पोचतील. बोलून ते दोघे निघून जाऊ लागले आणि प्रथमेश आणि विशाखाला त्यांना थांबावायची गरज वाटली नाही. किती विचित्र लोक होते ना. चल आज जाऊया. अगं आपल्याला आपल्या लग्नानंतरची पहिली रात्र बिघडवायची थोडी आहे. विशाखाला घेऊन प्रथमेश खोलीत जाऊ लागला. ते दारापर्यंत पोहोचल्यावर काहीतरी आवाज आला. हा कसला आवाज होता? तू आज जा, मी बघून येतो जरा. लवकर ये हं. असं बोलून विशाखा खोलीत निघून गेली आणि प्रथमेश तिथे गेला जिथून आवाज येत होता. विशाखा सजवलेली खोली पाहून खूप खुश होती. ती जशी पलंगावर गेली तिला गादीवर एक लिफाफा दिसला. हा लिफाफा इथे कसा आला? तिने लिफाफा उघडला तर त्यात त्यांचाच फोटो होता जो आत्ता बाहेर घेतला होता. विचित्र आहे, हे फोटो इथे कसे आले? विशाखाने फोटो पाहिल्याबरोबर तिला अचानक आश्चर्य वाटलं. त्या फोटोत विशाखाचा चेहरा भाजलेला होता आणि ती खूपच भयानक दिसत होती. प्रथमेश आता त्याच्या खोलीकडे येत होता. त्याने आत जाऊन पाहिलं की विशाखा घुंगट घेऊन पलंगावर बसली होती. तो हसत बेड जवळ गेला आणि त्याने घुंगट वर केला तेव्हा विशाखाच्या जागी एका भाजलेल्या चेहऱ्याची भयानक मुलगी पाहून त्याने किंकाळी मारली. तिचे डोळे निखाऱ्यासारखे लाल होते. तो मागे सरकला आणि ती मुलगी उभी राहून त्याच्या जवळ येऊ लागली. तेव्हाच प्रथमेशचा पाय कशाला तरी अडकला. त्याने खाली पाहिलं तर ते विशाखाचं प्रेत होतं. त्या मुलीने प्रथमेशचा गळा धरला आणि भयानक आवाजात हसली. मग तिने तिची बोट प्रथमेशच्या डोळ्यात खुपसून त्याचा एक डोळा काढला. मग त्याच्या दुसऱ्या डोळ्यात बोट घालून तोही काढला आणि तोंडात टाकून चावत म्हणाली, जो कोणी लग्न करेल त्याचा हाच परिणाम होईल. काही दिवसांनी मॉडर्न कॉलनीमध्ये पुन्हा एक लग्न झालं. नवरी रिया बेडवर बसली होती आणि राजीव दार उघडून हळूहळू तिच्या जवळ येत होता. तो जवळ आल्यावर रिया शहारून गेली. रिया, तुला माहितीये आज माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस आहे. मी सुद्धा या रात्रीची खूप आतुरतेने वाट पाहिली आहे. देवाची कृपा आहे की आज आपण एक होणार आहोत. अरे हा राजीव एकटाच कोणाशी बोलतोय? तेव्हाच मागून आवाज आला. राजीवने वळून पाहिलं तर रिया बाथरूम मधून बाहेर येत होती. हे पाहून त्याला घाम फुटला. त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं तर बेडवर कोणी नव्हतं आणि एक लिफाफा ठेवला होता. काय झालं? तू एवढा घाबरला कायस? आणि या लिफाफा इथे कसा आला? बोलत रिया त्याच्याजवळ गेली. राजीवने घाबरत लिफाफा उघडला तर त्यात त्या दोघांचे फोटो होते. ते पाहून दोघेही त्याचकले. हे कसं शक्य आहे? हे तर तेच फोटो आहेत
जे आत्ताच त्या मुलीने आपले काढले होते. हे इथे कसे आले? असं बोलताच त्या फोटोतला रियाचा चेहरा अचानक भयानक दिसू लागला आणि ते दोघे ओरडले. राजीवच्या हातून फोटो सुटून खाली पडले आणि समोर त्यांना तेच मुलगा मुलगी भयानक अवतारात दिसू लागले. मुलीचा चेहरा भाजलेला होता आणि मुलाचे डोळे पिवळे धम्मक होते. राजीव आणि रिया दोघांनी ओरडत एकमेकांना मिठी मारली. आज तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस आहे, हा आणखी स्मरणीय बनवूया. असं म्हणत दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला. मुलीने रियाच्या गळ्यावर तिचे रात रोवून तिचं सगळं रक्त पिऊन टाकलं. राजीव आणि रियाला मारल्यानंतर ते दोघे जोरजोरात हसू लागले. पुढील काही दिवसात ही गोष्ट कॉलनीत सगळीकडे पसरली आणि बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली. इन्स्पेक्टर सुमित, मॉडर्न कॉलनीत खूप घरे रिकामी आहेत आणि जे जोडपं लग्न करून घरात जातं त्यांचा मृत्यू होतोय. काही कळलं का की हे खून कोण करत आहे? विचित्र आहे. तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की त्या सर्वांना कोणीतरी फोटो काढणारं भूत मारतंय. म्हणजे आता आपण भूतांना पकडायचं काम करायचंय तर? यावर नंदिनीही हसली आणि म्हणाली, काहीही असो, आता आपल्याला यामागचं कारण शोधून काढावं लागेल. म्हणत नंदिनीने तिचा प्लॅन त्याला सांगितला आणि मग दुसऱ्या दिवशी रात्री नंदिनी आणि सुमित मॉडर्न कॉलनीत गेले. त्यांनी त्यांची कार एका बंद घराजवळ थांबवली. मग ते दोघे बाहेर आले. दोघे नवरी नवरदेव बनले होते. आधी त्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि मग हळूहळू त्या घराच्या दाराजवळ जाऊ लागले. एक्सक्यूज मी. दोघांनी मिळून मागे पाहिलं तर तेच दोघे मुलगा आणि मुलगी कॅमेरा घेऊन तयार होते. तुमचे नवीन नवीन लग्न झाले का? आम्ही तुमचा फोटो घेऊ शकतो का? ऐकून सुमित आणि नंदिनी समजून गेले की ही तीच भूतं आहेत जी नवीन जोडप्यांना मारत आहेत. ते काही बोलणार एवढ्यात एका म्हाताऱ्या माणसाने दुरून ओरडून सांगितलं, बाळा, यांच्या कचाट्यात सापडू नकोस. यांचा कॅमेरा तोडून टाक. काय बकवास करतोय हा म्हातारा? एवढं ऐकताच नंदिनीने त्या मुलाच्या हातून कॅमेरा घेतला आणि ते दोघे त्यांच्या खऱ्या भयानक रूपात आले. माझा कॅमेरा मला परत कर. तुम्हा दोघांना कच्च खाऊन टाकेन. हे पाहून दोघे घाबरले, पण नंदिनीने हार मानली नाही. तिने कॅमेरा वर उचलला आणि एका झटक्यात जमिनीवर आपटला. कॅमेऱ्याचे 2 तुकडे झाले आणि ते दोघे भूत ओरडू लागले. हे तू चांगलं नाही केलंस. थोडा वेळ ओरडल्यावर ते जमिनीवर पडले आणि मग अदृश्य झाले. तो म्हातारा दोघांजवळ आला आणि म्हणाला, धन्यवाद मुलांनो. तुमच्यामुळे आज आमची कॉलनी या फोटो काढणाऱ्या भूतांपासून मुक्त झाली. अंकलजी, आम्ही या एरियाचे पोलीस ऑफिसर आहोत. या दोघांना संपायलाच इथे आलो होतो. आता या कॉलनीला काहीही धोका नाही. धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब आणि मॅडम. नाही, 2 दिवसानंतर एक मुलगा जो विद्यार्थी वाटत होता तो त्याच्या बाईकने त्या बाजूने चालला होता. त्याला रस्त्याच्या बाजूला 2 तुटलेले कॅमेरे दिसले आणि त्याने बाईक थांबवली. अरे वा, हे तर जुना काळातला कॅमेरा दिसतोय. मी याला दुरुस्त करून माझ्या सायन्सच्या प्रोजेक्ट मध्ये वापरेन. त्या मुलाने कॅमेरा उचलला आणि त्याच्या सोबत घेऊन गेला. त्याच्या पर्सनल लॅब मध्ये नेऊन त्याने 2 दिवस मेहनत केली आणि तो कॅमेरा जोडून दुरुस्त केला. आता याला चेक करण्याचा टाइम आला. असं बोलून त्याने कॅमेऱ्यात बॅटरी लावली आणि समोरच्या कपाटाचा एक फोटो काढला. असं करताच ते दोन्ही भूत त्याच्या समोर आले आणि भयानक आवाजात हसू लागले.